हे कूलरची जाळी यायला लागणार। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। आणि आज फायनली कूलरचे काम चालू होणार आहे, म्हणजेच कूलरला जोडण्याचे काम आजपासून चालू होणार आहे। ठीक आहे, आणि लवकरच कूलर माझ्या घरी लागणार आहे। तर आता खालतं जाऊया, थोडंसं कूलरचंच काम आहे। ठीक आहे, चलो। बघा इथे जाळी लावण्याचं काम चालू आहे बघा। हे जाळी आहे, खास मला नट पाहायचे आता कूलरचे नट। हे बघा, ह्याच्यात मी ठेवल्या नट पुरस वाटतो। पुढे नट सापडले, पुढे आहा 2 3 नट आणि बेल्ट। यस, ये जय श्री राम। एवढ्या अर्थ बसून भावना पाईप भेटले 2 दिवसाची महिन्याची इथं सफाई पाईप, आणि ह्याच्यामध्ये हे पुरे भेटले। हो, तर पानावर नाही का एका खोक्यात दबून होता। घामान असे आणखी 2 जाळ्या लावायचे आहे म्हटले, लेफ्ट आणि राईट साईडचे। आणि ते आहे हे 2 जाळ्या लावायचे, हे मोठी हे लहान, आणि हे जाळी वापरली आहे यावेळेस। तर मित्रांनो, इथे कूलर पूर्णपणे रेडी झाला आहे। तुम्ही जसं की पाहू शकता, याच्यामध्ये मी जाळी वापरली आहे हिरवीवाली, आणि ते पण प्लॅस्टिकची जाळी वापरली आहे। आणि याची टंकी मी बनवायला टाकली आहे, त्याच्यामागे कारण आहे एक बनवायला टाकायचं, ते मी तुम्हाला समोर सांगते। बाकी मी तुम्हाला या कूलरमध्ये काय काय वापरलं ते मी सांगते। तर या कूलरमध्ये मी हिरवीवाली जाळी वापरली आहे। हे जाळी प्लॅस्टिकची जाळी आहे। ते प्लॅस्टिकची जाळी खूप जास्त कामी येते। का बरं? कारण ते सडत नाही पाण्यामध्ये, आणि जे आपण लोखंडाची म्हणजे ताराची जे आपण वापरतो जाळी, ते सडून जाते, ते सडते, पण हे सडणार नाही। बाकी कूलर पूर्णपणे ओके झाला आहे, तुम्ही पाहू शकता। तर या कूलरचे पूर्ण कामं करत माझा पुरा अख्खा दिवस गेला आहे। रात्र झाले, 7 वाजत आहे। पुरा दिवस गेला या कूलरला पुरा ठीक करण्यासाठी, कारण ते छोटे मोठे कामं याचे खूप जास्त निघत होते, म्हणून खूप जास्त वेळ झाला। जसं की तुम्ही पाहू शकता, कूलर आता पूर्णपणे ओके झाला आहे। आणि याची जी टंकी आहे ते मी बनवायला टाकली आहे। तर बनवायला टाकण्याच्या मागे कारण आहे, ते मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगते। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगते की मी टंकी बनवायला टाकली कशाला, कारण ते मी रेडीमेड पण दुकानातून घेऊ शकत होतो। न घेण्याचं बी कारण आहे, आणि बनवायला टाकण्याचं पण कारण आहे। जुनीवाली टंकी आहे, ज्याला मी पेंटिंग करणार होतो, ते पूर्णपणे सडून गेले आहे। मी त्याला छिलत होतो तर पुरे गड्डे पडत होते, हे एक कारण होतं टंकी बनवायला टाकण्याचं। ठीक आहे, दुसरे कारण दुकानातून न घेण्याचं कारण ते असं कारण आहे की ते जे टंकी राहते आपण दुकानात घ्यायला जातो, त्या टंकीचे जे परक राहते ते खूपच नाजूक राहते। ठीक आहे, पतली राहते, आवाज येते, आपण त्या असं मागून हात मारत होतं, ते पतली राहते। ठीक आहे, तर ते जास्त वर्ष टिकत नाही। ते टंकी येणार तेव्हा तो कूलर लागणार, तर मी त्याचा पण व्लॉग बनवून टाकणार। ठीक आहे, तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो। भेटूया आता अशाच पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करून घ्या। ठीक आहे, तर 7 वाजले, मला रात्र झाली, दिवसभर काम करायचं होतं। ठीक आहे, तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।